अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण प्रक्रियेच्या विरोधात बुधवारी तरुणाई रस्त्यावर उतरली। या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या युवकांनी जनआक्रोश मोर्चा काढला। याच मुद्द्यावर आगामी काळात धरणे आंदोलन आणि आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। काही राज्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। आरक्षणाचा फायदा त्या प्रवर्गातील काही निवडक जातींना झाला, मात्र इतर जाती उपेक्षित राहिल्या असा मुद्दा मांडण्यात आला। याबाबत न्यायालयानं आदेश देखील दिला। त्यानंतर शासनाकडून समिती गठीत करून अहवाल तयार करण्यात आला। मात्र अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं अ ब क ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात आवाज उठवण्यात येत असून आंबेडकरवादी जनसमुदाय आरक्षण बचाव कृती समितीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। आज आम्ही जन आक्रोश मोर्चातर्फे जे एससीचे जे उपवर्गीकरण होणार आहे, जे दोन जातीमध्ये किंवा काही जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं जे काम आहे ते उपवर्गीकरण रद्द करावं आणि हा जो शासनाचा समाजामध्ये भेद पाडण्याचा जो निर्णय आहे तो कुठेतरी थांबण्यात यावा आणि एससीचे ऐक्य बाधित राहावं, यासाठी आम्ही मोठ्या संख्येनं इथे जन आक्रोश मोर्चाच्या द्वारे एससी उपवर्गीकरण रद्द व्हावं यासाठी सर्व आम्ही एकजूट झालेलो आहोत आणि या अनुषंगाने आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे की उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं।